नमस्कार मैत्रिणींनो, घरच्या घरी बनवलेले कैरीचे लोणचे चवीलाही अप्रतिम आणि टिकायलाही जास्त दिवस टिकते. योग्य पद्धत वापरली तर हे लोणचे महिनोन्महिने खराब न होता जास्त दिवस टिकते. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक लोणचे कसे बनवायचे ते पाहूया. लोणच्यासाठी कैरी कशी निवडावी, अगदी परफेक्ट प्रमाणासह लोणचे जास्त दिवस टिकविण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत. यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नंबर 1. कैऱ्या स्वच्छ धुवून 5 ते 6 तास पाण्यात ठेवा किंवा रात्रभरही पाण्यात ठेवू शकता. पाण्यात ठेवल्यामुळे कैरी कडक होते. नंतर पूर्ण कोरड्या करून मध्यम आकाराचे तुकडे करा. नंबर 2. कैऱ्यांना मीठ आणि हळद लावून 1 दिवस झाकून ठेवा, त्यामुळे पाणी सुटेल. नंबर 3. दुसऱ्या दिवशी फोडी सावलीत सुकवून घ्या. नंबर 4. मेथी, दालचिनी, हिंग, लवंगा, बडीशोप, काळी मिरी यांना हलके भाजून जाडसर वाटून घ्या. नंबर 5. मोठ्या भांड्यात मीठ, मोहरीची डाळ आणि बारीक केलेला मसाला, त्यात तिखट, बेडगी मिरची आणि ठेचलेला लसूण घाला. नंबर 6. गरम तेलात बारीक किसून घेतलेला गूळ घालून विरघळवा आणि हेच गरम तेल मसाल्यात मिसळा. तुम्हाला गूळ घालायचा नसेल तर फक्त गरम तेलच मिश्रणात घाला. मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. नंबर 7. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्यात कैऱ्या घालून नीट एकजीव करा. नंबर 8. तयार लोणचे स्वच्छ कोरड्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवा. महत्त्वाच्या टिप्स: लोणचे बनवताना सर्व भांडी पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडी असावीत. बरणीत लोणचे भरताना बरणीला हिंगाचा धूर दिल्यास जास्त दिवस टिकते. लोणच्यावर नेहमी तेलाचा थर राहू द्या, त्यामुळे लोणच्याला बुरशी येत नाही. ओलसर हात किंवा चमचा वापरू नका. दररोज एकदा लोणचे हलवले तर लोणच्याची चव अजूनच वाढते. साधारण लोणचे घातल्यानंतर 10 ते 15 दिवस दररोज कोरड्या स्वच्छ चमच्याने लोणचे हलवा. सहसा लोणचे पहिल्या पावसानंतरच घालावे असे म्हणतात, त्यामुळे लोणचे जास्त दिवस टिकते. लोणच्याची बरणी हवेशीर ठिकाणी ठेवा. बरणीला स्वच्छ सुती कापडाने घट्ट बांधून बरणीवर कडुलिंबाचा डगळा अवश्य ठेवा. गूळ घातल्यामुळे लोणच्याला आंबट-गोड चव छान लागते. गूळ घेताना चांगला प्रतीचा घ्या, म्हणजे लोणचे जास्त दिवस टिकते.
लोणचे चविष्ट आणि टिकाऊ बनवण्यासाठी योग्य कैरी निवडणे खूप महत्त्वाचे आहे. कडक कैरी घ्या. कैरी पूर्णपणे हिरवी आणि घट्ट असावी. मऊ किंवा पिकलेली कैरी वापरू नका. आंबट चव असलेली कैरी निवडा. लोणच्यासाठी जास्त आंबट चव असलेली कैरी उत्तम असते, त्यामुळे लोणचे जास्त चवदार लागते. डाग नसलेली आणि ताजी कैरी घ्या. कैरीवर काळे डाग, कुजलेले भाग किंवा कीड नसावी. स्वच्छ आणि ताजी कैरी निवडा. आतून घट्ट गर असलेली असावी. कैरी कापल्यावर तिचा गर पांढरट किंवा घट्ट दिसला पाहिजे. पिवळसर किंवा मऊ गर असलेली कैरी घेऊ नका. रसाळ नसलेली कैरी निवडा. जास्त पाणी सुटणारी कैरी टाळा, नाहीतर लोणचे लवकर खराब होऊ शकते. देशी आंबट कैऱ्या लोणच्यासाठी खूप छान लागतात. योग्य कैरी निवडली तर लोणच्याची चव आणि टिकण्याची वेळ दोन्ही वाढतात. अशा प्रकारे घरच्या घरी बनवलेले कैरीचे लोणचे चवीला भन्नाट आणि टिकायलाही उत्तम बनते. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कसा होता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.